राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची नागपूर इथे उद्या सुरुवात होणार आहे आणि त्याआधी आपण बघतोय नागपूरच्या विधान भवनामध्ये पूर्ण तयारी झालेली आहे। थोड्याच वेळात विरोधकांची पत्रकार परिषद दुपारी 12 वाजता सुरू होईल, तर 2 वाजता विरोधकांची पत्रकार परिषद असणार आहे। पहिल्यांदाच अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता नसणार आहे आणि त्यामुळे कशा प्रकारे आपली भूमिका मांडायची, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची, ही सगळी स्ट्रॅटेजी या बैठकीमध्ये ठरवली जाणार आहे। पत्रकार परिषदेमध्ये विरोधक आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। चहा पाण्यावर विरोधक बहिष्कार टाकणार का हे सुद्धा पाहावं लागेल। त्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांकडून असणार आहे आणि विरोधकांना सुद्धा निमंत्रण यासाठी दिलेलं आहे। कॅबिनेटची बैठक आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद, त्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आपली भूमिका किंवा या अधिवेशनामध्ये नेमके कोणते महत्त्वाचे मुद्दे, कोणते निर्णय घेतले जाणार याबद्दल स्पष्टता देतील। त्यामुळे आपण बघितलं तर हे संपूर्ण नागपूरचं विधान भवन हे तयार झालेलं आहे आणि उद्यापासून जेव्हा या सगळ्या अधिवेशनाला सुरुवात होईल, पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल आणि त्यानंतर महत्त्वाचे विधेयक या 7 दिवसामध्ये मंजूर केले जाणार आहे। त्यामुळे विरोधक नेमका कशी रणनीती आखतात, त्यासोबत सत्ताधारी आपली नेमकी भूमिका कशी स्पष्ट करतात हे आज पाहावं लागेल। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह मी वेदांत ने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।